नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. हे जी वॅकन्सी असणार आहे दिव्यांग कल्याण विभागाकडून इथं भरती निघालेली आहे मित्रांनो. तर याचा जी आर तयार झालेला आहे मित्रांनो, लेटेस्ट जी आर असणार आहे. चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला जी आर मध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. कोणते कोणते पद असणार आहे, सॅलरी किती असणार आहे, शैक्षणिक पात्रता काय असणार, अप्लाय कसं करायचं, हे इत्यादी डाऊट्स तुमचे इथे या व्हिडिओमध्ये मी देणार आहे, मी सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला. तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आणि बेल आयकनला प्रेस करून ठेवायचे. आणि आपलं टेलिग्राम चॅनल, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडी, व्हॉट्सअप फॉलो करून ठेवायचे. चला तर सुरू करूया व्हिडिओला मित्रांनो. अपंग निराधार व बहुकल्याणकारी संस्था संचलित स्नेह सदन मतिमंद मुला मुलींची विशेष अनिवासी शाळा शीतलवाडी तालुका रामटेक जिल्हा नागपूर या उपक्रमास अनुश्रेय होणाऱ्या पदांना मंजुरी देण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून दिव्यांग कल्याण विभागाकडून मित्रांनो. ओके, दिनांक 19 जून 2025 चा लेटेस्ट जी आर असणार आहे. त्याच्यामध्ये त्यांनी प्रस्तावना दिली, आपण ते जाणून घेऊया. ओके, अपंग निराधार व बहुकल्याणकारी संस्था संचलित स्नेह सदन मतिमंद मुला मुलींची विशेष अनिवासी शाळा शीतलवाडी तालुका रामटेक जिल्हा नागपूर या मतिमंद प्रवर्गातील विशेष उपक्रमास आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे दिनांक 24 जानेवारी 2003 मध्ये नोंदणी प्रमाणपत्र प्रदान केले आहे. सदर नोंदणी प्रमाणपत्राची वैधता 1 एप्रिल 2023 ते दिनांक 1 एप्रिल 2028 पर्यंत सदर उपक्रमाची मान्य विद्यार्थ्यांना विद्यार्थी संख्या 30 निवासी व 40 अनिवासी अशी एकूण 70 आहे. शासन निर्णय 16 जुलै 2024 मध्ये निश्चित करण्यात आलेल्या अनुदान धोरणामध्ये आपल्याला विविध करण्यात आलेल्या प्रक्रियेस अनुसरण व जिल्हा मूल्यांकन समिती, छाननी समिती, राज्यस्तरीय तपासणी समितींची शिफारस तसेच मुख्यमंत्री महोदयांनी मान्यता विचारात घेता अपंग निराधार व बहुकल्याणकारी संस्था संचलित स्नेह सदन मतिमंद मुलांची विशेष अनिवासी शाळा शीतलवाडी तालुका रामटेक जिल्हा नागपूर उपक्रमात आकृतीबंधानुसार अनुश्रेय ठरवण्याचा पदांना मान्यता देण्याचा प्रस्तावना शासनाच्या विचारधारणा होती. त्यानुसार इथं आता पुढील निर्णय घेण्यात आलेला आहे. तर आता शासनाचा आपल्याला पुढचा निर्णय बघू काय. तर शासन निर्णय दिलेला आहे वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 10 सप्टेंबर 2001 मध्ये गठीत उच्चस्तर सचिव समिती समोर शासकीय निमशासकीय कार्यालयातील तसेच शासनाने अंगीकृत उपक्रम महामंडळे अनुदानाची संस्था इतर उपक्रमांमधील पदे नव्याने निर्माण करण्यात वेपगट ठरविणे व उपगट ठरविलेले आहे. पदे पुनर्जीवन करणे व इत्यादी प्रस्तावना सादर करण्यापूर्वी शासन निर्णय 9 जून 2017 मध्ये गठीत करण्यात आलेल्या उपसमितीच्या शिफारसीने सदरचे प्रस्ताव उच्चस्तर सचिव समितींच्या मान्यतेसाठी सादर करणे आवश्यक असते. त्याच्यानंतर इथं दिलेले त्यानुसार उच्च समितींच्या 8 एप्रिल 2025 रोजीच्या बैठकीत अपंग निराधार व बहुकल्याणकारी संस्था संचलित स्नेह सदन मतिमंद मुला मुलींचे विशेष अनिवासी शाळा शीतलवाडी तालुका रामटेक जिल्हा नागपूर या विशेष उपक्रमास आकृतीबंधानुसार अनुश्रेय होणाऱ्या पदांना मान्यता देऊन प्रस्ताव माननीय उच्चस्तर सचिव समितीच्या मान्य स्तरावर सादर करण्याबाबत शिफारस केलेली आहे. त्या अनुषंगाने 13 मे 2025 रोजीच्या माननीय उच्चस्तर सचिव समितीच्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने 22 मे 2025 च्या रोजी निर्गमित कारणास्तव अनुसरून उक्त विशेष उपक्रमात शासन निर्णय 18 ऑगस्ट 2004 ते दिनांक 30 जानेवारी 2006 च्या आकृतीबंधानुसार अनुश्रेय ठरवणाऱ्या खालील तक्त्यानुसार पदे निर्माण करण्यात येत आहे मित्रांनो. ओके, आता तक्त्यामध्ये कोणती कोणती पदे आपण बघून घेऊया. नियमित पदे, ओके, म्हणजे परमनंट वॅकन्सी. ओके, याच्यामध्ये आपण आता अनुक्रमांक दिलेले पदनाम, पदसंख्या, वेतन श्रेणी दिलेली आहे आपल्याला. आता याच्यामध्ये शाळांचा विभाग दिलेला आहे. शाळा विभागामध्ये मुख्याध्यापक कनिष्ठ स्तर एक वॅकन्सी असणार. 14 सॅलरी असणार आहे त्यांना. 38,600 पासून 1,22,800 एवढी सॅलरी असणार आहे. विशेष शिक्षकांसाठी 60 सॅलरी असणार आहे. 8 पदं असणार आहे. S10 सॅलरी बेस असणार आहे. 29,200 पासून 92,300 एवढी सॅलरी असणार आहे. ओके, शारीरिक शिक्षण, त्यानंतर निदेशक, कला, हस्त व व्यावसायिक शिक्षण व संगीत शिक्षकांसाठी इथं 2 वॅकन्सी असतात. याच्यामध्ये स्टार सॅलरी बेस असणार त्यांना पण 29,200 पासून 92,300. ओके, निम वैद्यकीय कर्मचारी, मानसशास्त्र अथवा फिजिओथेरपिस्ट अथवा व्यवसाय उपचार तज्ञांसाठी ते एक वॅकन्सी असणार आहे. यांना पण 14 सॅलरी बेस असणार आहे.
38,600 पासून 1,22,800 एवढी सॅलरी असणार आहे. काळजी वाहकसाठी इथे 2 वॅकन्सी असणार आहे. S1 सॅलरी त्यांना असणार आहे 15,000 पासून 47,600. ओके. त्यानंतर कार्यालय विभागाचे इथं पद असणार आहे. कनिष्ठ लिपिक व लेखपालसाठी एक वॅकन्सी असणार आहे. त्यांना S6 सॅलरी असणार आहे 19,900 पासून 63,200. ओके, एवढी सॅलरी असणार आहे. वसतिगृह विभागासाठी अधीक्षकसाठी वॅकन्सी असणार आहे एक वॅकन्सी. S6 सॅलरी बेस असणार आहे 19,900 पासून 63,200 एवढी सॅलरी असणार आहे. राखणदार व काळजी विभागासाठी 2 वॅकन्सी. S1 सॅलरी बेस असणार आहे. याच्या 15,000 पासून आपल्याला 47,600 पर्यंत एवढी सॅलरी असणार आहे. याच्यात एकूण आपल्याला 18 पदे बघायला मिळतात. त्यानंतर आता बाह्य यंत्रणेद्वारे घेण्याची सेवा इथे दिलेली आहे. पदनाम व पदसंख्या दिलेली आहे. स्वयंपाकीसाठी इथे 2 वॅकन्सी आहे. परिचारकसाठी इथे 1 वॅकन्सी आहे. सफाईगार शाळा विभागासाठी 1 वॅकन्सी आहे. त्याच्यानंतर इथं मानद वैद्यकीय अधिकारीसाठी 1 वॅकन्सी आहे. वाहन चालकसाठी 1 वॅकन्सी. वाहन परिचारकसाठी इथे 1 वॅकन्सी. शिपाईसाठी 1 वॅकन्सी असणार आहे. पहारेकरीसाठी 1 वॅकन्सी व सफाईगार वसतिगृह विभागासाठी 1 वॅकन्सी. अशी इथं 10 पदे हे असणार आहे. म्हणजे एवढ्या पदांसाठी एकूण इथं माननीय उच्च समितींच्या मान्यतेस अनुसरून उक्त शाळेच्या मधील तक्त्यानुसार 18 नियमित पदे निर्माण करण्यास व 10 मनुष्यबळ सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे एकूण इथं 28 पदांसाठी इथं भरती जाहीर करण्यात आलेली आहे. त्यांच्या इथं सांगण्यात आलेलं आहे. ओके. त्यानुसार त्यांनी संपूर्ण याची माहिती वगैरे याच्यात दिलेली आहे. तुम्ही याच्या पदाबद्दल संपूर्ण माहिती वगैरे कामकाज काय असणार आहे याच्याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. तुम्ही हा GR पूर्ण वाचू शकता. तुम्हाला पदं वगैरे मी सांगितलेली आहे. ओके. तर याची अजून अप्लाय करण्याची काही अजून नोटिफिकेशन आलेली नाही आहे. याची अप्लाय करण्याची नोटिफिकेशन आली की लगेच तुमच्यासमोर मी तो व्हिडिओ आणेल मित्रांनो. तत्पूर्वी आपल्याला काय करायचं आहे, जास्तीत जास्त मित्रांबरोबर शेअर करायचा व्हिडिओला. ओके. आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं, लाईक करायचा व्हिडिओला. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा काही डाऊट असेल तर. आणि जास्तीत जास्त मित्रांबरोबर शेअर करा. आणि तुम्हाला जर PDF फाईल डाउनलोड करायचं असेल तर टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप करून डाउनलोड करून घ्यायची. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि आपल्या Instagram आणि Facebook आयडीला पण फॉलो करून ठेवा. तिथं पण अपडेट देत असतो मी शॉर्टमध्ये. ओके. तिथं पण आपण बघू शकता व्हिडिओ वगैरे याची अपडेट वगैरे आली की. ओके. तर आपल्या चॅनल जास्तीत जास्त मित्रांबरोबर शेअर करा व्हिडिओला. याची अप्लाय करण्याची जाहीर झाले की टेलिग्राम चॅनलला पण याची अपडेट देऊन देईल मित्रांनो. तर तिथं आपल्याला फॉलो करायला विसरू नका. चॅनलवर पहिल्यांदा सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओला. अशा जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो.